जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर आता आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन व मेसेज सुद्धा येत होते, की सर पुढील वाटचाल पावसाची कशी राहणार? म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी तूर सोंगणी केलेली आहे, परंतु त्यांची भुवरी मारायची राहिलेली आहे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते, की आता पुढील कंडिशन काय राहणार? नक्कीच. त्यांना मागेही सांगितलंय, की जरी तुमचं गोळा करणं झालं नाही किंवा खळं देखील झालं नसेल, तरी त्याची चिंता करू नका. हो. हे काय लय मोठं सिस्टम नाही, जेणेकरून लयच नुकसान होईल असं काही नाहीये. हं, हं. त्याच्यामध्ये काय होणार आहे, भरपूर असा आभाळ आता आजपासूनच मराठवाड्यामध्ये, नाशिक क्षेत्रामध्ये, इकडे पूर्व मराठवाड्यामध्ये, वाशिम, हिंगोलीच्या पण भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. हो. आणि या वातावरणाची कंडिशन जसं-जसं दिवस कालावधी उलटत जाईल, तसं-तसं 27-28 तासाला मोठीच होणार आहे. हां, हां. पण पावसाची शक्यता बघायला गेलं तर कुठे-मोठे मध्यम, हलका 20-25% ची काही व्याप्ती असते बारीक-सारीक भुरभुरीची. हो. गारपीट तर स्पष्ट तर नाहीच म्हणलेलो आपण. बरोबर. अशा प्रकारचं हे वातावरण आहे. हो. आणि पाऊस नकळत जसं की आपण बघू शकतो की एखाद्या ठिकाणी पडला, एखाद्या ठिकाणी नाही पडला. जसं आपण आभाळामध्ये पडतो ना पाऊस, तशा प्रकारचा हा बरोबर. पाऊस आहे. जालना असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, हो. छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, ही इन्स्टंटेसी वाऱ्यामुळे आणखीन कमी होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे बरोबर. पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की एक तर गारपीट नाहीये हं. आणि पाऊस जरी पडला, तर तो पाऊस पात्रावरून पाणी उघडलं एवढंच राहणार आहे. बरोबर. हं. आता कसं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक धाक निर्माण झाला होता. कारण की बऱ्याचशा सोशल मीडियाच्या वरती वेगवेगळे थंबनेल टाकून शेतकऱ्यांना असं भेवण्याचं काम होत आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की थंबनेलवरतीच सांगत आहे, गारपीट आहे, पाऊस आहे. तर हं, मग हं. त्याच्याबद्दल कसं काय? हे बघा, आपण तर खात्रीशीर रेकॉर्डिंग दिलेली आहे सगळ्यांनाच, हो. की अशा प्रकारचं गारपिटीचं. आणि एक तर पहिली गोष्ट आपण डिसेंबर महिन्यातल्या रिपोर्टमध्ये सांगितलं, की जानेवारीमध्ये गारपिटीचा धक्का लागेल शेतकऱ्यांच्या मालाला, असं मोठं षडयंत्र नाहीये. हो, हो. आणि जे काही घडेल समजा मार्च एप्रिलमध्ये तो रिपोर्टही काल आलेला आहे. पण हं. आज तो आपण संध्याकाळच्या रेकॉर्डिंगमध्ये उल्लेख करू, नेक्स्ट रेकॉर्डिंगमध्ये. हो. ठीक आहे. बरोबर. सध्या आपण बाहेर दौऱ्यावरती आहोत. हो. आणि विषय असा आहे, की परिस्थिती तुम्ही समजताय तेवढी हाताबाहेर नाहीये. हं, हं. आणि मी पहिलेही बोललोय, की तुम्हाला जर करणं होत असेल खरं तर करा. असं काही नाही, की हो. नुकसान करेल किंवा गंजाच भिजेल किंवा वादळी वारं आहे असं काही नाही. वारं जे आहे ना, ते जे आभाळ काढणारं वारं जे आहे, हो. ते आता सुरू झालंय बऱ्याच ठिकाणी आणि त्या वाऱ्यामुळं पिकअप पडतील वाऱ्यामुळे. त्या पाण्याचा जो काही तुमचा देण्याचा स्रोत आहे, तो 26, 27, 28 3 दिवस बंद ठेवायचा आहे. बरोबर आहे सर. हं. म्हणजे शेतकऱ्यांना काही भ्यायचं काम नाही. फक्त ढगाळ वातावरण जास्तीत जास्त निर्माण होणार आणि काही पाऊस तुरळक भागात नाही पाऊस राहणार का सर मग? हो, तुरळक भागातच राहील तो पाऊस. स्थानिक वातावरणात जसा असतो पाऊस तसा. त्यात वारं जिथे-जिथे जास्त असेल तिथं मंगळवारच्या दिवशी हं. जसे की सोलापूर, सांगली, अ, पुणे परिसर इथे स्थानिक वातावरणाचा का मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील. नाशिक क्षेत्रातही धाक नाहीये जास्त काही. हो का? हं. हो. समजा शेतकऱ्यांना असं भेण्यासारखं काम नाही, पद्धतशीर कामे केली तरी चालते शेतकऱ्यांनी. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हो आणि सर फेब्रुवारीमध्ये काय कंडिशन राहणार? तसं तर आपण उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये तर घेणारच आहोत फेब्रुवारीचा सविस्तर अंदाज. पण सर थोडक्यातनी काय राहणार? नक्कीच. फेब्रुवारीचं काय माहिती आहे का, जसं त्याच्यामध्ये 4-4 दिवसाला एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही-काही भागातलं ढगाळलेलं वातावरण संक्रांतीपासून हटलंच नाहीये. हो. हं. बरोबर. त्यात मध्यमचे थोडे काही ठिकाणी बारीक बुरबुर किंवा आभाळ पाऊस पाडेल अशा पद्धतीत सुद्धा आलेलं होतं. हो. पण नुकसान करेल अशी कंडिशन थोडी झालीच नाहीये. हं. बरोबर. आता अपोझिट त्याच्या थोडा फेब्रुवारी महिना असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आता पहिल्या सुटच 31 तारखेपर्यंत हे वातावरण खराब आहे, जे चालू आहे सध्या हे. हो. नंतर 4 तारखेला पुन्हा एक वातावरण खराब होतंय मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि अंधुक वातावरण धुळीचा घडीमार जो आहे तो चालूच राहणार आहे. हं, हं. त्यानंतर 8 9 फेब्रुवारीला सुद्धा परत एक सिस्टम ओपन होईल. हं. म्हणजे प्रत्येक 3 दिवसाला वातावरण बनणं आणि 2 दिवसात कमी होणं, परत 2-3 दिवसांनी बनणं म्हणजे एकेका आठवड्यात एकदा तरी वातावरण हो. हे खराब होणार आहे. बरोबर. आता पावसाची शक्यता याच्यामध्ये सरळ-सरळ दिसतच नाहीये. पण तरीसुद्धा जर आपण बघितलं 19 फेब्रुवारी जी आहे शिवजयंतीचा कालावधी, हो. यानंतर 1-2 दिवस अगोदर किंवा 1-2 दिवस पुढे अशा प्रकारचे एक पावसाळी वातावरण पुन्हा एकदा बऱ्यापैकी महाराष्ट्रात पाऊस घडून आणेल अशा प्रकारचं आहे. हं. आणि हे जे काही वातावरण आहे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा खराबच आहे. हो, हो. हं. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्की धन्यवाद. हो.